नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा 9वा पाठ स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघूया 1935चा कायदा. हा जो काही कायदा होता, या कायद्यामध्ये एक तरतूद करण्यात आलेली होती की भारतामध्ये जे ब्रिटिश शासित प्रांत आहेत आणि जी संस्थानं आहेत यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद ही या 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती. ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार हा भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येईल आणि संस्थानांना संघराज्यात जर ते सामील झाले तर त्यांना स्वतंत्रता राहणार नव्हती. त्यामुळे जे संस्थानिक होते त्यांनी संघराज्यामध्ये सामील व्हायला नकार दिला आणि म्हणून हा जो काही 1935चा कायदा होता त्याच्यातील जी काही संघराज्याची योजना होती ती अंमलात आली नाही, कारण की जे संस्थाने होते त्यांनी संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी नकार दिला. तर लक्षात ठेवा 1935चा काय कायदा होता. तर या कायद्यानुसार भारतामध्ये ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थानं या दोघांचं मिळून संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती, पण मग संस्थानांनी त्याच्यामध्ये सामील होण्यास नकार दिला म्हणून तो कायदा त्या ठिकाणी अंमलात आला नाही. आता आपण पुढे बघू प्रांतिक मंत्रिमंडळ. बघा, 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचं समाधान झालं नाही, तरी सुद्धा राष्ट्रीय सभेने या कायद्यानुसार ज्या काही कायदेमंडळाच्या निवडणुका होणार होत्या त्या निवडणुकांमध्ये भाग घेण्याचं ठरवलं. मग 1937मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. 11 पैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळालं आणि त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी संमिश्र मंत्रिमंडळे बनवण्यात आली. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता केली, मूल्योद्योग शिक्षणाची सुरुवात केली, दलित समाजाच्या सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या, दारूबंदी केली, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा केला, यासारखी लोकोपयोगी कामे ही राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने केली. आता आपण बघू क्रिप्स योजनेविषयी. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला होता. जपानी फौजा ज्या होत्या त्या भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या होत्या आणि जपानने भारतावर जर आक्रमण केलं तर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचं सहकार्य मिळवणं इंग्लंडला महत्त्वाचं वाटत होतं आणि म्हणून त्यावेळेचे इंग्लंडचे जे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं. आता मार्च 1942मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली, परंतु या योजनेमुळे कोणत्याच राजकीय पक्षाचं समाधान झालं नाही. पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या क्रिप्स योजनेमध्ये नव्हता, त्यामुळे राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. त्याचप्रमाणे जी मुस्लिम लीग होती यांनी सुद्धा ही क्रिप्स योजना फेटाळली, कारण की या क्रिप्स योजनेमध्ये पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नव्हता. अशा प्रकारे ती जी क्रिप्स योजना होती ही याच्याविषयी होती की भारतीयांनी महायुद्धामध्ये इंग्लंडला साथ द्यावी, यासाठी त्या इंग्लंडचे जे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल यांनी चर्चेसाठी स्टॅम्फर्ड क्रिप्स यांना भारतामध्ये पाठवलेलं होतं. आता दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा 1939मध्ये युरोपामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झालं होतं. तेव्हाचे जे काही व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथिगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत आहोत असं इंग्लंडने दावा केला होता. मग राष्ट्रीय सभा म्हटली की हा जर दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं, पण ही जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी इंग्लंडने नकार दिला. त्याच्यामुळे नोव्हेंबर 1939मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. भारत छोडो चळवळ. क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशारा सुद्धा राष्ट्रीय सभेने दिला. तर लक्षात ठेवा, वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव केलेला होता, संमत केलेला होता. आता बघा, हा छोडो भारत ठराव 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईचं जे काही गवलिया टँक मैदान आहे, ज्याला क्रांती मैदान असं सुद्धा म्हणतात, या मैदानावरती राष्ट्रीय सभेने अधिवेशन सुरू केलं. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावं या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होतं.
म्हणजे काय आपण बघितलं छोडो भारत चळवळ, तर तिचा ठराव आधी वर्धाला 14 जुलै 1942ला संमत झालेला होता आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब हे या ठिकाणी होणार होतं 7 ऑगस्ट 1942च्या मुंबईच्या गवले टँक मैदानावर जे काही राष्ट्रीय सभेचं अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब होणार होतं. पुढे बघा 8 ऑगस्टला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारत हा जो काही ठराव मांडला होता, हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलने सुरू करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला. गांधीजी म्हणाले की या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असं समजलं पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागलं पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजींनी बघा करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्यास स्फूर्तिदायक आव्हान केले. लक्षात ठेवा करेंगे या मरेंगे हे जे काय आहे स्लोगन हे छोडो भारत चळवळीशी संबंधित आहे आणि गांधीजींनी हे स्लोगन दिलेलं होतं करेंगे या मरेंगे. आता वैयक्तिक सत्याग्रह विषय आपण जाणून घेऊ. याच्यात IMP आहे महत्वाचं लक्षात ठेवायचं की जे काही आचार्य विनोबा भावे होते, हे आचार्य विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. मग हा वैयक्तिक सत्याग्रह काय होता बघा, तर ब्रिटिश सरकार मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत होतं, त्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचं ठरवलं. यासाठी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला आणि यालाच वैयक्तिक सत्याग्रह असं म्हटलं जातं. सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला होता आणि या 25,000मध्ये जे काही पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते ते होते आचार्य विनोबा भावे. आता जन आंदोलनाला प्रारंभ झाला होता. राष्ट्रीय सभेच्या मुख्य नेत्यांना अटक झाल्याचं वृत्त देशभर पसरलं. संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या, पोलिसांनी जनतेवरती लाठी हल्ले केले, गोळीबार केला, तरी लोक घाबरले नाही. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचं प्रतीक असणारं तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न आंदोलकांनी केले. महाराष्ट्रात बघा चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावामधून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे हे अविस्मरणीय ठरले. आता हे सुद्धा महत्वाचं आहे बघा की नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढलेली होती. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. पोलिसांनी चिडून या छोट्या मुलांवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये बघा शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे जे काही शाळकरी विद्यार्थी होते ते त्या ठिकाणी हुतात्मे झाले. तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा प्रकारे योगदान दिलेलं होतं. आता भूमिगत चळवळ ही सुद्धा महत्वाची आहे. 1992च्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळालं. आंदोलनाचं नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आलं. या समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुण आसफ अली, युसुफ मेहर अली, सुचिता कृपलानी, SM जोशी, शिरूभाऊ लिमिये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यासारखे अनेक नेते आघाडीवरती होते. आता रेल्वेची मोडतोड करणं, रेल्वे मार्गाची मोडतोड करणं, टेलिफोनच्या तारा तोडणं, पूल उद्ध्वस्त करणं इत्यादी मार्गांनी आंदोलकांनी दळणवळण आणि सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. तर लक्षात ठेवा 1942च्या अखेरीमध्ये अशा प्रकारे जन आंदोलनाला एक नवीन वळण मिळालं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांनी केलेलं होतं आणि या ठिकाणी आपण त्या सगळ्या कार्यकर्त्यांची नावे बघितली. या कार्यकर्त्यांनी रेल्वे मार्गाची तोडफोड करण्याचं काम केलं, टेलिफोनच्या तारा तोडल्या, पुलं उद्ध्वस्त केली. अशा प्रकारे आंदोलकांनी दळणवळण आणि जी काही सरकारी यंत्र होती ती विस्कळीत केली. आता सिंधू जो प्रांत होता या सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचं वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने हेमू कलानी यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा सुनावली. तर अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये आंदोलनाचे पडसाद उमटलेले होते. सगळेजण त्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढत होते. आता सध्याचा जो काही रायगड जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता बघा लक्षात ठेवा संघटना आणि ती संघटना कोणाची होती तर आझाद दस्ता हा भाई कोतवाल यांचा होता. त्याचप्रमाणे जनरल आवारी
यांची संघटना म्हणजे लाल सेना, जनरल आवारी नागपूरचे होते, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना, अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडले होते. बघा, रायगड जिल्ह्यातील जे कर्जत तालुका आहे, या कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांची आझाद दस्ता संघटना आणि नागपूरची जे जनरल आवारी आहे यांची लाल सेना, या संघटनांनी अनेक महिने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलेलं होतं. मुंबईला बघा, विठ्ठल झवेरी, त्याच्यानंतर उषा मेहता यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं होतं. त्याला आझाद रेडिओ म्हणत. विचारलं जाऊ शकतं, आझाद रेडिओची स्थापना कोणी केली? तर विठ्ठल झवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी केली. कुठे केली? तर मुंबईला केली. बघा, या आझाद रेडिओवरती राष्ट्रभक्तीची गीते गायली जायची, देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जायच्या, देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित केली जायची. यामुळे आंदोलन चालवण्यास जनतेला प्रोत्साहन मिळायचं. अशा प्रकारची जी काही केंद्रे होती, आता ही गुप्त केंद्रे होती, गुप्त प्रक्षेपण केंद्रे होती. अशा प्रकारची गुप्त प्रक्षेपण केंद्र ही कोलकात्याला, दिल्लीला, पुण्याला काही काळ चालली. ओके, मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि पुणे या ठिकाणी अशा प्रकारची गुप्त प्रक्षेपण केंद्र चालवली गेली. आता प्रतिसरकारांची स्थापना करण्यात आली होती. बघा, देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हक्कलपट्टी करून तिथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली गेली. यालाच आपण प्रतिसरकार असं म्हणतो. मग कुठे कुठे स्थापन झाली होती? तर बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया, आजमगड, बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली होती. बघा, कुठे कुठे? बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आजमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्रात सुद्धा प्रतिसरकार स्थापन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केलं होतं. कुंडल येथील क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, त्याच्यानंतर गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रतिसरकार मार्फत केली जातात. अजून एक संघटना आपल्याला भेटलेली बघा, तुफान सेना. तुफान सेनेची स्थापना केलेली होती बापू लाड यांनी आणि या तुफान सेनेने प्रतिसरकारमध्ये अशा प्रकारची कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे अशी कामे केलेली होती. या प्रतिसरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला जो न्यायनिवाडा होता ते लोक स्वीकारत होते. सावकारशाहीला विरोध करण्यात आला, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक चांगली कामं, विधायक कामे प्रतिसरकारने केली. त्यामुळे प्रतिसरकार हे जनतेचं प्रेरणास्थान ठरलं. आता बघा, चले जाव चळवळीचं महत्त्व. 1945च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचं स्वरूप धारण केलं होतं. स्वातंत्र्य प्राप्तीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केलं. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंग सुद्धा अपुरे पडत होती. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्याप्ती आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं सुद्धा म्हटलं जातं. आता आझाद हिंद सेनेविषयी बघू. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा अद्भुतपूर्ण प्रयत्न केलेले होते. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे राहिले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे सैनिक होते आणि ह्या आझाद हिंद सेनेचे नेते होते सुभाषचंद्र बोस. बघा, सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रसभेचे महत्त्वपूर्ण नेते होते. सुभाषचंद्र बोस यांनी 2 वेळा राष्ट्रसभेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतला असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावे असं सुभाषचंद्र बोस यांची इच्छा होती. त्यासाठी भारताने इंग्रजांच्या शत्रूची मदत घ्यावी असं त्यांचं मत होतं. परंतु राष्ट्रसभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोस यांचे मतभेद झाले आणि मग सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. आता त्यांचे मतभेद झाले होते राष्ट्रसभेच्या नेत्यांसोबत, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक हा आपला एक वेगळा पक्ष स्थापन केला. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचं आव्हान भारतीयांना करू लागले. त्यामुळे सरकारने त्यांना बंदिवासामध्ये टाकलं. तुरुंगात सुभाष बाबूंनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने शासनाने त्यांना मुक्त करून त्यांच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवलं. तेथून वेषांतर करून सुभाष बाबूंनी आपली सुटका करून घेतली. 1941 एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. तेथे बघा, सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं. बघा, सुभाषचंद्र बोस यांनीच आपण बघितलं की फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली होती.
2 वेळा राष्ट्रसभेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. त्याच्यानंतर 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले आणि जर्मनीला सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली होती. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचं आवाहन बोस यांनी केलं होतं. याच काळात बघा रास बिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याचं निमंत्रण दिलं, की सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीवरनं जपानला यावं असं निमंत्रण रास बिहारी बोस यांनी दिलेलं होतं. मग बघा आता आझाद हिंद सेनेची स्थापना. रासबिहारी बोस हे 1915 पासून जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली होती. महत्त्वाचं बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केलेली होती, तर त्याचं योग्य उत्तर आहे रासबिहारी बोस यांनी केलेली होती. बघा 1942च्या पूर्वार्धामध्ये जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले होते. तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक आणि अधिकारी जपानच्या हाती लागले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांचे एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली आणि तिलाच आझाद हिंद सेना असं नाव दिलं. पुढं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं. 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. बघा लक्ष द्या, आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली. कुठे केली? सिंगापूरला केली. शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्शसिंग धिल्लो, प्रेमकुमार सेगल इत्यादी बोस यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. हे सुद्धा महत्वाचं बघा, विचारलं जाऊ शकतं. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याविषयी, किंवा झाशीची राणी जी काही महिलांचं पथक होतं त्याच्या प्रमुख कोण होतं, तर कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आव्हान केलं होतं. हे सुद्धा महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं कोणी म्हटलेलं होतं? नेताजी सुभाषचंद्र बोस. आता बघू आझाद हिंद सेनेचा पराक्रम. बघा नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून ते आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली होती. नेताजींनी बघा अंदमान बेटाला शहीद आणि निकोबार बेटाला स्वराज्य अशी नावे दिलेली होती. शहीद, स्वराज असं नामकरण करण्यात आलेलं होतं अंदमान आणि निकोबार बेटांचं. 1944 मध्ये बघा आझाद हिंद सेनेच्या म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आझाद हिंद सेनेने काय केलं? म्यानमारमधील आराकानचा प्रदेश जिंकून घेतला 1944 मध्ये. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी सुद्धा जिंकली आणि याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्यामुळे इम्फालची मोहीम आझाद हिंद सेनेला अर्धवट सोडावी लागली. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आझाद हिंद सेनेचे जे सैनिक होते ते नेटाने लढत होते, परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली आणि मग 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं आणि आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागली. अशा रीतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचं रोमहर्षक पर्व संपलं. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू यासारख्या निष्णात कायदेपंडितांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या बचावाचं काम केलं. मात्र लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला. अखेरीस लष्करी न्यायालयाने जे काही शिक्षा दिल्या होत्या जन्मठेपेच्या, त्या सरकारला रद्द कराव्या लागल्या. जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू यांनी सुद्धा एक बाजू लढवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. ते सगळे निष्णात असे कायदेपंडित होते. आता भारतीय नौदल आणि विमान दल यांच्यामध्ये झालेला उठाव आपण बघू. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये आणि वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता आणि या असंतोषाचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. लक्षात ठेवा, तलवार काय आहे, तर ब्रिटिश युद्धनौका आहे. सैनिकांनी युद्धनौकेवरती तिरंगी ध्वज फडकवले, ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवरती गोळीबार केला. त्याला उठावकारांनी सुद्धा गोळीबारानेच उत्तर दिले. मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी सुद्धा नौसैनिकांना पाठिंबा दिला आणि अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी आपली शस्त्रे खाली ठेवली. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला. हे उठाव राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्याचे निदर्शक होते. अशा प्रकारे 1942 ते 1946 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेला प्रखर ब्रिटिश विरोध भारतीय जनतेने प्रकट केला.
लष्कर, नौदल आणि विमान दल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते. आता ते सुद्धा ब्रिटिश विरोधी बनू लागले होते आणि या सर्व घटनांमुळे भारतातील आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली होती. अशा प्रकारे या पाठातील जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते परीक्षेच्या दृष्टीने, TETच्या दृष्टीने, ते आज आपण बघितले. लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.